आज घेतला आहे मी साबुदाणा. तर साबुदाणा कशासाठी घेतला आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा साबुदाणा मी आता सकाळलाच वॉकवरून आली आणि भिजू घातला. तर हे असं साबुदाणा सवा वाटे आणि हे असं जिरं घेतलेलं आहे. जिरं पाण्यामध्ये कमसे कम 10-15 मिनटं ठेवलेलं आहे की त्याचा पूर्ण कलर चालला जाईल. आणि असं गरम पाणी मांडलेलं आहे. गरम पाणी छान असं आलं होतं. मी म्हटलं चला आता याच्यामध्ये आपण साबुदाणा टाकून द्यावे. तर मी साबुदाणा बघितला छान असा भिजलेला वगैरे होता आणि मग त्याच्यामध्ये म्हटलं चला आता याचा टाईम आलेला आहे पाण्यामध्ये जायचा. तर उकडत्या पाण्यामध्ये मी याला छान टाकलेलं आहे आणि कमसे कम सवा वाटीच घेतलं होतं, मीडियम वाटी वगैरे, कारण की माझ्या इथं झाकाचं काहीच नाही आहे, कारण की घराचं काम सुरू असल्यामुळे टाकायचा थोडा प्रश्न पडतो. मग माझ्याकडे होत्या झाकण्या, तर मी म्हटलं चला त्या झाकण्यामध्येच का नाही तर थोडं थोडं तरी करून घ्यावे, कारण की मग नंतर वारा धुवूनचा वगैरे प्रश्न पडतो. आणि असं छान 15-20 मिनिट मी छान बारीक फ्लेमवर ठेवलेलं आहे. आणि जिऱ्याचा रंग असा निघून गेला, कारण की जिऱ्याला असते पिवळा, तर मग तो याच्यामध्ये नाही उतरला पाहिजे. त्यासाठी कमसे कम 10-15 मिनिटं मी असं जिरे याच्यामध्ये ठेवते आणि मग नंतर याच्यामध्ये टाकून देते. तर कोणी अगोदर पाण्यामध्येच टाकून देते, पण मी त्याच्यानंतर टाकलेलं आहे. तर तुम्ही पाण्यामध्ये पण टाकू शकता किंवा झाल्यावरसुद्धा टाकू शकता. आणि असं छान चिकट येतपर्यंत याला छान असं होऊ दिलेलं आहे. आणि मी असे कामं हे सकाळलाच करत असते, कारण की ऊन खूप होऊन जातात त्यामुळे. तर मी अशी छान एक झाकणी घेतली, त्याच्यावर छान असं पॉलिथिन टाकलं आणि छान असे पूर्ण पापड टाकून दिलेले आहे. तर कोणाकोणाच्या घरी असे पापड बनले मला नक्की कमेंट करून सांगा, आणि कोण असे पापड बनवतात ते पण सुद्धा सांगा. तर असे कमसे कम माझे 45 वगैरे किंवा असे माझे पापड झालेले असे मी एवढी ठेवत आहे याला उन्हामध्ये, कारण की याला ऊन तर फार गरजेचं आहे आणि ठेवायला पण प्रॉब्लेम. तरी पण मी आता कुठे ना कुठे एका कोणत्यामध्ये जागा करून याला छान ठेवलेलं आहे. आणि हे घेतलेलं आहे अप्प्याचं घेतलेलं आहे. तांदूळ, उडदाची डाळ, अजून चना डाळ, तुरीची डाळ अशी छान मिक्स करून घेते, कारण की रुहान खूप 4-5 दिवस मागे लागलेला होता की मम्मी अप्पे दे, अप्पे कर वगैरे. तर मी म्हटलं चला आज काहीतरी वेळ काढते आणि अप्प्याच लागते. आणि मला लागली होती भूक, आणि माझ्या घरी आणलेले होते त्या दिवशी, ज्या दिवशी फ्रूट्स आणले होते त्या दिवशी केळं पण आणले होते. भूक लागल्यामुळे चला म्हटलं आता मी थोडंसं केळ वगैरे खाते. पण एका केळ्याने काय होते, माझी तर भूक काही गेली नाही. मग हे होतं टरबूज, आणि मग म्हटलं चला आता ह्या टरबूजला आता चाकू घेतला आणि आता छान कट करते आणि कट करून खाते. तर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जे फ्रूट्स निघतात ना ते खरंच खायला पाहिजे. तर माझ्या घरी डांगरू आणि हे असं टरबूज वगैरे नक्की आणतात, आणि खरंच याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असते. जर आपण असं पाणी वगैरे फार कमी पिण्यामध्ये आलं तर आपण हे खाल्लं तरी पण आपल्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर प्रकारे होतात. आणि हे असं छान याच्यावर मीठ टाकलेलं आहे. हे टाकलं आहे काळं मीठ. मी म्हटलं चला आता घेतला आहे काटा चम्मच आणि याच्याने छान मस्त असं खाऊ आणि मस्त एन्जॉय करू. खायला खूप टेस्टी लागते. आणि मग काळं मीठ तर मी नेहमी टाकते आणि मला खूप आवडतं. आणि एवढं शांत, माइंड शांत आणि खूप असं थंड टरबूज होतं ना याच्यामध्ये फ्रीजमध्ये, तर खरंच खायला पण खूप छान वाटते. तर चला मी आता गेली खायला. आणि 5 वाजता दक्ष आणि रुहान मस्त अशी छान मॅगी बनवायला लागली. मॅगी वगैरे बनवून दोघा भावाने मस्त एन्जॉय करून खाल्ली. आणि सकाळला मॉर्निंगला हे बघा, हे घेतलं आहे मी शेंगदाण्याची आणि चटणी बनवते. याच्यामध्ये दही टाकलेलं आहे, 2-3 मिरची टाकली आणि कोथिंबीर टाकलेली आहे. याला छान पेस्ट वगैरे करून घेतलेलं आहे. आता मी देईन याला छान तडका. तर कोणी याच्यावर डायरेक्ट अप्लाय करून तडका टाकतात, तर मी तडकामध्ये चटणी असं म्हणजे पेस्ट करून टाकते. तर मी आता जिरं मोहरी घेतलेली आहे, छान तडका झाली की याच्यामध्ये सोडून देते आणि छान मस्त बारीक फ्लेमवर होऊ देते कमसे कम 5 किंवा 10 मिनिट, आणि खरंच छान शिजून जाते. मग मी आता लागली अप्प्याच्या तयारीला. तर अप्प्याच्या तयारीला पात्राचं पॅन मांडलेलं आहे गॅसवर, आणि आता तेल टाकून मी आता त्याच्यामध्ये बनवणार आहे अप्पे. आणि अप्पे माझे झाले, पेस्ट वगैरे टाकला त्याच्यामध्ये आणि 5 मिनटासाठी मी असं होऊ दिलं छान. आणि मग नंतर बघा असे छान टंबू माझे छान असे फुगले होते. याच्यामध्ये फक्त काही नाही सकाळ, आणि मी रात्री मीठसुद्धा विसरली होते, तर मी सकाळलाच मीठ टाकले आणि याच्यामध्ये थोडा सोडा टाकला, बस झालं एवढंच टाकलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काही टाकलं नाही, कारण की मुलांना काही व्हेजिटेबल्स वगैरे याच्यामध्ये जसं कांदा मिरची वगैरे काही आवडत नाही. तर मी फक्त असे छान याच्यामध्ये डाळ तांदूळ हेच आहे, मग याच्यानंतर काहीच नाही आहे याच्यामध्ये. आणि बघा किती सॉफ्ट झालेले होते आणि खरंच खूप क्रंची पण झाले होते. तर याच्यामध्ये डाळी असल्यामुळे ना हे खरंच खूप क्रंची झाले होते आणि खरंच खायला खूप टेस्टी आणि खूप सुंदर झालेले होते. आणि खरंच असे पद्धतीचे तुम्ही पण करून बघा. तर तुम्ही कशा प्रकारे अप्पे करता तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता ब्लॉग मी इथेच खतम करते. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सर्वांना बाय बाय.